तर बाळासाहेबांचं स्मारक बांधण्यासाठी शिवसैनिक समर्थ आहेत, पण त्याचबरोबर बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चेची तयारी आहे, असं विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत। शिंदे साहेब, सकाळपासून बाळासाहेबांना अभिवादन करण्याकरता अनेक नेते आलेले आहेत। राज ठाकरे देखील आले होते। जी भेट झाली ती भावनात्मक भेट होती। शिवसैनिकांनी अनेक शिवसैनिकांनी इच्छा व्यक्त केली की पुढचं महाराष्ट्र नेतृत्व करण्याकरता दोघांनी एकत्र यावं। विरोधी पक्षनेते म्हणून, शिवसेनेचे आमदार म्हणून काय सांगाल? नाही, या बाबतीमध्ये आजच्या भेटीकडे आपण राजकीय त्याला पाहू नये। ही आज बाळासाहेबांना, शिवसेना प्रमुखांना ते वंदन करण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि निश्चितपणे या महाराष्ट्रासाठी जर चांगलं करायचं असेल, चांगलं घडवायचं असेल, निश्चितपणे तर ते उद्धव ठाकरे त्यासाठी सक्षम आहेत, निर्णय घेतील। ज्यावेळी मुख्यमंत्री आले होते त्यावेळी शिवसैनिकांनी अनेक घोषणाबाजी केल्या। बाळासाहेब भंगारे, बाकीचं भंगारे, असंख्य घोषणाबाजी केल्या। शिवसैनिकांची नाराजी, ही शिवसैनिकांच्या मनातली भावना आहे, ही रिॲक्शन्स आहे। मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांचं भव्य दिवस स्मारक बांधू त्याकरता समिती स्थापन करू ही घोषणा केलेली आहे आणि ती पण आजच्या दिवशी घोषणा केलेली आहे। भाजपची एक नवीन चाल आहे। त्यासाठी उद्धव साहेबांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ। उद्धव साहेबांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ। ज्या पद्धतीनं भाजपने बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची आज घोषणा केलेली आहे, नक्कीच हा एक राजकारणाचा भाग आहे असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट फौवाद अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।